बेस्ट महाव्यवस्थापक पदावरून शिंदे आणि फडणवीस आमने सामने आलेत। बेस्ट महाव्यवस्थापक पदावरून शिंदे फडणवीसांमध्ये गोंधळ झालाय। बीएमसीच्या दोन वेगवेगळ्या आयुक्तांची शिंदे आणि फडणवीसांकडून नियुक्ती करण्यात येते। मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून आशिष शर्मांकडे कार्यभार दिलाय, तर एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून अश्विनी जोशी यांच्याकडे कार्यभार दिलाय। शिंदे आणि फडणवीसांच्या दोन्ही खात्यानं जीआर काढलेत। जीआर सहसचिवांची यावर स्वाक्षरीही आहे। दोन वेगवेगळ्या आयुक्तांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, अत्यंत धक्कादायक म्हणावी लागेल ही बातमी। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून दोन वेगवेगळ्या आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे। सुवर्ण, नक्कीच बेस्ट व्यवस्थापक श्रीनिवास यांची नियुक्ती झाल्यानंतर खरं तर हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि यानंतर बेस्ट प्रशासनावर 5 तारखेला आपण जर बघितलं असेल तर 2 आयुक्तांसाठी आहे ती नेमणूक केलेली पाहायला मिळते। एक म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडून महानगरपालिकेतील असणाऱ्या अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यासाठी आहे ते पत्र काढलेलं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे आहे ते सामान्य प्रशासन विभाग जे मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि त्यांच्या वतीने खरं तर आशिष शर्मा यांची आहे ती नियुक्ती केलेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी दोघांमध्ये समन्वयक नाही अशाच पद्धतीचं चित्र सध्या पाहायला मिळते, कारण की एकाच दिवशी खरं तर या 2 ऑर्डर निघतायत बेस्टच्या व्यवस्थापकांसाठी। कारण श्री निवास हे खरं तर सेवानिवृत्त झालेत आणि त्याच्यानंतर कोणाची बढती होईल असा प्रश्न होता। मात्र आता दोघांकडून हा जीआर काढल्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला पाहायला अगदी बरोबर। या पदावर आता कोण असेल हा प्रश्न अजूनही कायम आहे, कारण मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे या दोघांनी 2 आयुक्तांची नियुक्ती केलेली आहे। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।